नमस्कार मंडळी. आज मी रेस्टॉरंटसारखी चिकन बिर्याणी घरच्या घरी केलेली आहे. अगदी झटपट झाली आणि घरातल्या साहित्यापासून खूप छान झालेली आहे. अगदी परफेक्ट असं प्रमाण मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. त्यासाठी मी 1.5 किलो चिकन घेतले, पाव किलो दही घेतले, घरगुती तिखट, हळद आणि चिकन बिर्याणी मसाला, आलं लसूणची पेस्ट, मीठ, कोथिंबीर आणि पुदिना. हे सगळं छानपैकी चिकनला मिक्स करून घ्यायचं, लावून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायचं. तांदूळसुद्धा स्वच्छ धुतलेत आणि ते पण भिजायला ठेवलेत. आता कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे 5. आता हे कांदे सोलून बारीक चिरेपर्यंत, म्हणजे बारीक नाही, पातळ पातळ चिरायचेत असे. तोपर्यंत आपला जे मोठं भांडं आहे ते गॅसवर ठेवलं होतं तापायला, ते तापले. आता तेल टाकूया आणि जे काय आपल्या घरात गरम मसाले असतील ते टाकायचे आणि चिरलेले कांदेसुद्धा टाकायचे. थोडंसं मीठ टाकलं आहे का आता कांदा लवकर परतला जावा. कांदा जोपर्यंत भाजतोय तोपर्यंत टमाटेसुद्धा चिरून घेतलेले आहेत. तर टमाटे मी 4 घेतले आहेत मोठे मोठे. आता आपले कांदे जे आहेत ते छान गोल्डन ब्राऊन झालेत, मग त्याच्यात टमाटे टाकून घेऊया. आता ते परतायच्या आधीच, म्हणजे थोडेसेच परतलेले आहेत मी, जास्त म्हणजे वेळ भाजलेला नाही. लगेचच चिकन टाकलं. चिकन छान परतल्यानंतर मी त्यात थोडंसं पाणी टाकलं आहे. आता एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यात मीठ, तूप, तेजपत्ता, कोथिंबीर, पुदिना थोडासा टाकला आहे आणि आपले जे भिजवलेले तांदूळ आहेत ते त्याच्यामध्ये टाकलेत. आता आपलं चिकनसुद्धा चांगलं 90% शिजलेलं आहे आणि हा जो 50% शिजलेला तांदूळ आधी लावला, नंतर 80% शिजलेला तांदूळ त्याच्यावरती मी लेयर लावलेली आहे. असं करून सगळा भात लावून झालेला आहे. त्यानंतर मी फूड कलर घेतलेला आहे, ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर. ते दुधामध्ये मिक्स करून ते आता मी भातावरती टाकून घेतले आहे. थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि थोडंसं तूप, म्हणजे 4 चमचे तूप टाकलं आहे आणि आत्ता त्याच्यावर ताट ठेवून दिलेलं आहे आणि एकदम चांगला त्याला दम दिला होता. आता त्याला दमच दिल्यानंतर तो ऐकणारच ना. मग आता भात खूप छान शिजलेला आहे आणि आपला हा भात, याला चांगला दम देण्यासाठी मला 45 मिनटं लागले आणि आपला भात रेडी आहे. या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा आणि नक्की कमेंट करून सांगा. बाय.